ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 6वी धडा 10वा दशमः पाठः 10वा धडा. धड्याचं नाव आहे योग्यः शिष्यः. शिष्य म्हणजे विद्यार्थी स्टुडंट. योग्यः परफेक्ट फिट स्टुडंट. धड्याची सुरुवात होते एकस्मिन आश्रमे एका आश्रमामध्ये रामे रामामध्ये आश्रमे आश्रमामध्ये एकस्मिन आश्रमे एका आश्रमात एकः आचार्यः एक आचार्य म्हणजे शिक्षक वसती स्म राहत होते. आता वसती तर वर्तमान काळात आहे, मग त्याला स्म लागल्यामुळे तो होऊन जातो पास्ट टेन्स. वसती स्म लिव्ड. वसती म्हणजे राहणे, वसती स्म राहत होते. तेन सह म्हणजे तेन म्हणजे त्या आचार्यांच्या शिक्षकाच्या सोबत शिष्याः अपि वसन्ति स्म. आता आचार्य एक असल्यामुळे वसती, शिष्या हा अनेक असल्यामुळे वसंती. वन वन हा रूल फॉलो झालेला आहे. तेन सह म्हणजे त्या शिक्षकाच्या सोबत शिष्याः अपि अपि म्हणजे ऑल्सो सुद्धा वसंती स्म राहत होते. सर्वे शिष्याः सगळे शिक्षक गुरोः आदरं कुर्वन्ति स्म. सगळे शिष्य गुरोः आदरम षष्ठी विभक्ती गुरुचा आदर म्हणजे गुरुला ते काय करायचे आदर द्यायचे. ते शिष्याः म्हणजे ते सगळे शिष्य परिश्रमिणः म्हणजे खूप मेहनत करणारे होते. आज्ञाकारिणः आज्ञा पालन करणारे होते. विनयशीलाः अत्यंत नम्र होते, म्हणजे उद्धट नव्हते. विनय म्हणजे नम्र. च आसन आसन म्हणजे होते. एक असलं म्हणजे आसित आणि बहुवचन असलं की आसन. एकदा म्हणजे एका वेळी आचार्य अचिंतयत आचार्यांनी विचार केला. आता लागला म्हणजे तो होत असतो पास्ट टेन्स. ज्या ज्या वेळी संस्कृतमध्ये पास्ट टेन्स येत असतो त्यावेळी त्याच्या सुरुवातीला लागतो. जसं की यच्छत अचिंतयत. त्याचे रूप वर्तमान काळापेक्षा वेगळे होतात. बघूया आपण ते. शिक्षकाने विचार केला सर्वेषु शिष्येषु कह योग्य. सगळ्या शिष्यांमध्ये सप्तमी असल्यामुळे मुळे काय झालं रामांमध्ये रामेषु शिष्येषु विद्यार्थ्यांमध्ये कह योग्य कोण योग्य आहे. हु इज परफेक्ट हु इज फिट इति असा त्यांनी विचार केला. चिंतयित्वा विचार करून सहज सर्वान शिष्यान आहूय. सह म्हणजे आचार्य सर्वान शिष्यान सगळ्या शिष्यांना आहूय बोलून सर्वेभ्यः सगळ्यांना काय करतात एकम एकम एक एक कपोतम अयच्छत. त्यांनी काय केलं सगळ्यांना एक एक कबूतर दिला हातामध्ये. अयच्छत म्हणजे पास्ट टेन्स दिला. सह म्हणजे आचार्य तान अवदत ते तो त्यांना म्हणाला. मग तो म्हणजे काय आचार्य. त्यांना म्हणाला म्हणजे मुलांना म्हणाला. काय म्हणाला स्वम स्वम कपोतम म्हणजे स्वतःचा स्वतःचा कबूतर. कुत्रचित म्हणजे कुठेतरी एतादृशे स्थाने अशा प्रकारच्या ठिकाणी मुंचंतु सोडा.
लोट लकार आहे आज्ञा. यत्र जेथे कोपी भवतः न पश्यतु, कोणीही तुम्हाला पाहणार नाही. म्हणजे एक एक कबूतर दिला आणि काय म्हटले, कुठेतरी अशा ठिकाणी सोडा जेथे कोणीही तुम्हाला पाहणार नाही. आता परीक्षा घ्यायला सुरुवात करतात ते. सर्वे शिष्याहा, सगळे शिष्य काय करतात बघा गंमत. सर्वे शिष्याहा कपोतान गृहीत्वा, सगळे शिष्य कबुतरांना घेऊन आश्रमात बहिही अगच्छन, आश्रमाच्या बाहेर गेले. बघा अ आला म्हणजे पास्ट टेन्स आणि प्लुरल. शिष्य हा असल्यामुळे अगच्छन, आश्रमात बहिही अगच्छन. किंचित कालस्य पश्चात, किंचित थोड्या कालस्य पश्चात वेळानंतर, सर्वे शिष्याहा सगळे विद्यार्थी कपोतान कबुतरांना मोचयित्वा सोडून आश्रमम आगच्छन, काय केलं, आश्रमास आले. पास्ट टेन्स. परंतु पण एकः शिष्यः, एक शिष्य स्वम कपोतम न अमुंचत, पण एक शिष्य स्वतःच्या कबुतरास सोडत नाही. गुरुहु तम अपृच्छत, गुरुनी त्याला विचारलं. अपृच्छत पास्ट टेन्स. वत्स त्वम कपोतम किमर्थम न अमुंचः, त्वम तू कपोतास म्हणजे कबुतरास का सोडलं नाहीस. शिष्य अवदत, शिष्य म्हणाला. काय म्हणाला. गुरुवर, सर, अहम तादृशं स्थानं न अपश्यम यत्र कोपी माम न पश्यति. काय सुंदर बोलला बघा. अहम मी न अपश्यम, बघा एवढं वाक्य आपण समजूया. अहम न अपश्यम, मी पाहिलं नाही. काय. तादृशम स्थानम, तशा प्रकारची जागा पाहिली नाही. यत्र जेथे कोपी माम न पश्यती, कोणीही मला पाहणार नाही. अशी मला जागा सापडली नाही जिथे कोणीही मला पाहणार नाही. मग पुढे आता बघा गुरु काय म्हणतात. गुरुहु पुनः अवदत, गुरु पुन्हा म्हणाले. पास्ट टेन्स. कस्मिंश्चित एकांते स्थाने गत्वा एतम कपोतम मुंच, कस्मिंश्चित कोणत्या तरी एकांते स्थाने, जिथं एकांत, जिथं कोणीच नाही, अशा ठिकाणात गत्वा जाऊन एतम कपोतम मुंच, हा कबूतर सोड, असं ते म्हणाले. शिष्य अवदत, पुन्हा शिष्य म्हटला. गुरुवर, सर, एकांते अपि अहम स्वकार्यम पश्यामी. एकांते अपि म्हणजे जेव्हा मी एकटाच असतो, एकटाच होतो. अहम स्वकार्यम पश्यामी, मी स्वतःच कार्य बघतोय ना. तुम्ही मला काय म्हटले, जिथं कोणीही बघणार नाही अशा ठिकाणी सोडून ये, एकांतात सोडून ये. अहो पण एकांतात सुद्धा मी मला बघतोय सर, त्याच्यामुळे मी कसं काय सोडणार, असं तो गुरूंना म्हणतो. एकांते अपि स्वकार्यम पश्यामी, मी बघतोय. सूर्य, चंद्र, वृक्षाः पादपाः, म्हणजे सूर्य, चंद्र, झाड, रोपटे, इत्यादय, रोप छोटे छोटे झाड, पादप म्हणजे छोटे छोटे झाड. इत्यादय अपि, इत्यादय म्हणजे इत्यादी, यासारखे अनेक. अपि सुद्धा, सर्वे सगळे, माम पश्यन्ति सगळे मला पाहतात. कुत्रापि एकांतम स्थानम न अस्ति, आणि ते म्हणतो की कुत्रापि, कोठे सुद्धा, एकांतम स्थानम म्हणजे कोणीही नसणारी, एकटी जागा अशी कुठं नाही जिथं मी एकटाच आहे, असं एकांताचं ठिकाण कुठलंच न असती नाही. एतत् श्रुत्वा, हे ऐकून, गुरुः अतीव प्रसन्न अभवत, गुरु खूप खुश झाले.
अतीव प्रसन्न, खूप खुश झाले. अभवत सह तम शिष्यम अकथयत. सह म्हणजे तो, तो म्हणजे कोण? गुरु. तम शिष्यम त्या शिष्याला अकथयत म्हणाले, भवान एव मम योग्य शिष्य अस्ति. भवान तू, एव च भवान एव तूच, मम माझा योग्य शिष्य असते, माझा योग्य शिष्य तूच आहेत, असं म्हणाले. कोण म्हणाले? गुरु म्हणाले. गुरु. मग मग आता पुढे प्रश्न उत्तर पटापट पाहूया. आम न, सोपं सोपं आहे. आम न किम आचार्य आश्रमे वसति स्म. आचार्य आश्रमात राहायचे का? आम राहायचे. किम आचार्य, बघा, किम आचार्य शिष्येभ्य काकम अयच्छत. काक म्हणजे काय? कावळा. मग गुरुने कावळा दिला का? न. मग त्यांनी काय दिला? कपोतः. म्हणून या ठिकाणी येणार न. किम सर्वे शिष्याः स्वम स्वम कपोतम अमुंचन. सगळ्या शिष्यांनी स्वतःचा स्वतःचा कबूतर सोडला? नाही. सगळ्यांनी नाही सोडला, एकाने नाही सोडला, बाकी सगळ्यांनी सोडून दिला. किम शिष्याः, चौथं बघा, किम शिष्याः आश्रमात बहिः अगच्छन्. सगळे जे शिष्य होते ते आश्रमाच्या बाहेर गेले का? आम, कबूतर सोडायला. हा. किम, आता शेवटचा प्रश्न बघा. किम सूर्यः चंद्रः वृक्षाः पादपाः इत्यादयः सर्वे अस्मान् पश्यति. हे सगळे झाड, झुडप, सूर्य, चंद्र आपल्याला पाहतात का? हो, आपल्याला पाहतात. पुढे आता आपल्याला रिक्त स्थान भरायचं आहे. म्हणजे बघा, एकदा आचार्यः सर्वेभ्यः डॅश एकम एकम कपोतम अयच्छत. सर्वेभ्य असल्यामुळे याच्यासारखी विभक्ती कुठली आहे याच्यामध्ये? शिष्येभ्य. या ठिकाणी काय येणार? शिष्येभ्य पहिला, कारण की सर्वेभ्य आणि शिष्येभ्य या दोघांची विभक्ती काय? सारखीच आहे. आपण ग्रामरनी आपण हे सगळं सोडवणार आहे. आचार्य तान डॅश यत यत स्वम कपोतम एकांते स्थाने मुच्चंतु. म्हणजे या ठिकाणी तान कुठली विभक्ती आहे? द्वितीया. मग या तान सारखी द्वितीय विभक्ती कुठली? कपोतात. कपोतान. आचार्य तान कपोतान. आचार्य त्या कबुतरांना स्वम स्वम कपोतम एकांते स्थाने मुंचतु असं ते बोलले. सर्वे शिष्याः डॅश गृहीत हा, सर्वे शिष्याः डॅश गृहीत्वा आश्रमात बहिः अगच्छन्. हम्म, काय येणार आहे ते? तान आचार्य तान एकांत, ओ या ठिकाणी थांबा 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 थांबा. व्यवस्थित. आचार्य तान अकथयत. आचार्य त्यांना म्हणाले. अकथयत काय म्हणाले? स्वम स्वम कपोतम टाकून या. असं आचार्य त्यांना म्हणाले. या ठिकाणी त्यांना वर्ब मिसिंग आहे म्हणून अकथयत. सर्वे शिष्याः डॅश गृहीत्वा, आता येणार कपोतान. सगळ्या शिष्यांनी काय केलं? कबुतरांना पकडलं आणि काय? आश्रमाच्या बाहेर गेले. ते सर्वे कपोतान, त्यांनी काय केलं? सगळ्या कपोतांना सोडून दिलं. देन प्रत्युषा लक्ष दे, बाकी काय पाठू बिठू नकोस. एक शिष्य स्वम डॅश, स्वम स्वतःचा, कपोत कावळा, स्वम कपोतम कावळा नाही, स्वम कबूतर कपोतम न अमुंचत, त्यांनी स्वतःच कबूतर सोडलं नाही. सह कुत्रापि डॅश स्थानम न अपश्यत, त्याने कुठेही काय? एकांतम
स्थानम न अपश्यत. अशा प्रकारे त्याच्यात जोड्या आहेत. काही काही ठिकाणी आपण काय केलं, विशेषण सेम सेम विभक्ती मॅच केली. जसं कपोतान, जसं इथं स्वम कपोतम, स्थानम एकांतम स्थानम. ओके, ठीक आहे. पुढे बघा, योग्य. हा, आता या ठिकाणी विपरीतार्थक. विपरीतार्थक म्हणजे काय? विपरीतार्थक म्हणजे विरुद्ध अर्थाचे शब्द. ओके. Opposite विरुद्ध words. ऑपोजिट वर्ड्स. योग्य ह, योग्यचं ऑपोजिट काय? अयोग्य. अयोग्य हे काय त्याच्या अपोजिट आहे. बर, पुढे तादृशम. तादृशम म्हणजे तशा प्रकारचे. एतादृशम म्हणजे Eta. अशा प्रकारचे. पुढे गृहीत्वा म्हणजे काय? पकडून. आणि मोचयित्वा म्हणजे काय? सोडून. म्हणजे पकडणे आणि सोडणे. बहिही म्हणजे बाहेर. अंतः म्हणजे आत. बहिही म्हणजे बाहेर आणि अंतः म्हणजे आत. बर, पुढे पश्चात म्हणजे नंतर. आणि पूर्वम म्हणजे आधी. पश्चात पूर्वम. गत्वा. गत्वा म्हणजे जाऊन. आणि आगत्य म्हणजे काय? येऊन. हे झाले त्यांचे विरुद्धार्थी शब्द. योग्य अयोग्य, तादृशम एतादृशम. सोपं सोपं आहे. नंतर जुळवून घ्या. देन आता काय करायचे? प्रश्नानाम उत्तर आणि एकपदेन. अतिशय सोपं आहे. एक पदात काय करायचं आपल्याला? उत्तर द्यायचे. एक पदात. अ अगदी सोपं असतं एक पद. बघा. उई, हम्म एक पदेन दिसते तुम्हाला स्क्रीनवरती? हा. शिष्य आचार्य कान आहुतवान. शिक्षकाने कोणाला बोलवलं? कान असल्यामुळे उत्तर सुद्धा कसं येणार? त्याच विभक्तीमध्ये शिष्यान आहुतवान. म्हणजे आचार्याने कोणाला बोलवलं? शिष्यांना बोलवलं. ओके. आचार्य म्हणजे शिक्षक शिष्येभ्य किम अयच्छत. किम असल्यामुळे आपण काय म्हणणार? कपोतम अयच्छत. त्यांनी काय? कबूतर त्यांना दिलं. सर्वे शिष्याः कपोतान गृहीत्वा कुत्र अगच्छन्. म्हणजे सगळे शिक्षक त्या कबुतराला घेऊन कुठे गेले? तर आपण म्हणणार बहिः अगच्छत, बाहेर गेले. एकः शिष्यः. चौथं बघा. कम न अमुंचत. अमुंचत म्हणजे सोडणे. न अमुंचत म्हणजे कोणाला सोडलं नाही. तर एकः शिष्यः कपोतम न अमुंचत. कह अतीव प्रसन्न अभवत. कोण अगदी जास्त खुश झाला? तर आचार्य. आचार्य काय सगळ्यात जास्त खुश झाले का? तर त्यांना त्यांचा योग्य असणारा स्टुडंट भेटला. चला पुढच्या पेजवरती या आता. येस, पुढच्या पेजवरती लगेच या. येस. आता एक वाक्यात आपल्याला काय करायचंय? उत्तर द्यायचं आहे. सोपं आहे. बघा, एका वाक्यात काय असतं? प्रश्न काढायचा आणि त्या जागी आपल्याला उत्तर लिहायचं असतं. एवढं सोपं आहे. बघा, पहिला प्रश्न. आचार्य कान अकथयत. आचार्य कोणाला म्हणाले? किती सोपं आहे. आचार्य उत्तर कसं लिहिणार? आचार्य शिष्यान अकथयत. मी फक्त एका शब्दात लिहितोय, तुम्हाला पूर्ण लिहायचं. कसं लिहायचं? आचार्य शिष्यान अकथयत. कथयत. आता काय केलं? कान हा प्रश्न होता तो काढला आणि आपण त्या ठिकाणी उत्तर लिहिलं. आचार्य किम अकथयत. आचार्य त्या सगळ्यांना काय म्हणाले? काय म्हणाले?
की तुम्ही हा कबूतर घ्या. बघा सुरुवातीलाच त्यांनी दिलेले स्वम स्वम कपोतम. मग कसं लिहिणार आपण उत्तर? आचार्य डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचं आचार्य स्वम स्वम कपोतम. स्वम कपोतम काय म्हटले? अ एतादृश स्थाने पूर्ण लिहायचंय ते. एतादृश स्थाने मुंचतु. मुंचतु यत्र कोपी कोपी न पश्यती. मी थोडक्यात लिहिलं. कोणीही पाहणार नाही अशा ठिकाणी सोडा. आणि शेवटी काय लिहायचं? इति अकथयत. बघा सोपं आहे. आधी कसं लिहायचं? आचार्य आणि हे पूर्ण उत्तर डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये. आणि शेवटी काय लिहायचं? इति अकथयत. इति म्हणजे असं म्हणाले. प्रश्न काय आहे? आचार्य काय म्हणाले? उत्तर कसं लिहिणार? आचार्य डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि इति अकथयत. कह स्वम कपोतम न अमुंचत. कोणी स्वतःच्या कबुतराला सोडलं नाही? तर शिष्य. त्याचं नाव काही दिलेलं नाही या धड्यात. म्हणून आपण काय लिहिणार आहे? शिष्य. शिष्य. एक शिष्य त्याने काय सोडलं नाही. एकः शिष्य स्वकपोतम न अमुंचत. संपलं उत्तर. पण मी एकपदामध्ये लिहिलंय. तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये लिहायचं आहे. पुढे अस्मान कार्याणी म्हणजे अस्माकम कार्याणी आपले काम कोण पाहत? उत्तर कसं लिहिणार? अस्माकम कार्याणी. बघा मग चंद्र, सूर्य, अजून वृक्षाः, अजून पादपाः च पश्यन्ति. असं उत्तर लिहिता यायला पाहिजे आपल्याला. हळूहळू स्वतःहून उत्तर लिहायला पाहिजे. अस्माकं कार्याणि चंद्रः सूर्यः वृक्षः पादपाः च पश्यन्ति. शिष्याः कपोतान् मोचयित्वा कुत्र आगच्छन्? शिष्याः कुठे आले? ते सगळे शिष्य कबुतरांना सोडून कुठे आले? तर उत्तर तुम्ही पूर्ण लिहायचंय. शिष्याः कपोतान् मोचयित्वा आश्रमात आले. आश्रमम आगच्छन्. शिष्याः आश्रमम आगच्छन्. सोप्पं. बघा पुढे प्रश्न निर्माणम. सोपं असतं. ज्या विभक्तीमध्ये आणि ज्या लिंगामध्ये शब्द असेल तर आपण कह कौ केचा टेबल आपल्याला माहिती पाहिजे. का के का हाचा टेबल माहिती पाहिजे. आचार्य लाईक राम शब्द आहे म्हणून कह. शिष्येभ्य केभ्य पुल्लिंग असल्यामुळे केभ्य. शिष्याः सह तौ ते हे जर माहिती असेल तर कह कौ के. कारण की शिष्याः बहुवचन आहे म्हणून के. कपोतान कह कौ के कम कौ कान. कान येणार. का बरं? कारण की कपोतान द्वितीय विभक्ती बहुवचन आहे म्हणून प्रश्न निर्माण करताना द्वितीय विभक्ती बहुवचनामध्येच होणार. गुरुहू प्रथमा विभक्ती एक वचन आहे म्हणून कह. आणि शिष्येषु केषु केषु. अशा प्रकारे ज्या विभक्तीमध्ये असेल सप्तमी असेल तर सप्तमी विभक्ती लिहायचं. प्रथमा असेल तर प्रथमा विभक्तीत लिहायचं. आता आपल्याला कथाक्रम लावायचा आहे. प्रत्युषे एकच यायचं पुढचं असं काम केलेलं आहे हा. प्रत्युष. ह्याच्या पुढचं कुठे आहे? तीनच आहेत काही. काय एक काम प्रत्युषा. बरं ठीक आहे. आता हा सर, त्याच्या पुढे फक्त उत्तर म्हणून ब्लँक दिलेत. अच्छा ठीक आहे. मग आपण नेक्स्ट एवढंच नेक्स्ट पेजवर. एवढ्याचाच क्रम लावूया. ठीक आहे. एकदा आचार्य तर कसं आहे? एक शिष्य. ओके. आचार्य तीनच कसं काय असणार आहे? तुझ्या पुस्तकात घोळ आहे काहीतरी. बघा पहिलं काय होणार? हा आचार्य
एक सेकंड मी नेक्स्ट पेज पाठवू का मग तुम्हाला समजेल. पाठवा. हे बघा, एकः आचार्य आश्रमे वसती एक. आपल्याला काय करायचंय, कथाचा सिक्वेन्स लावायचा आहे. आणि आचार्य सर्वेभ्य दत्वा एकांते स्थानम. आणि मग काय केलं शिक्षक तर म्हटले की हा. पुढे आहेत अजून ब्लँक. हो ठीक आहे, पाठव बाई काय आता. जसा प्रत्युष. चल ठीक आहे. आणि तिसरं काय, एकः शिष्य न अमुंचत. सध्या आपण एवढाच क्रम लावूया. पहिलं काय, एका आश्रमात गुरु राहतात. दुसरं काय, गुरु सांगतात कबूतर सोडून या. आणि तिसऱ्यांदा काय म्हणतो, काय होतं, एक शिष्य कपोत सोडतच नाही. अशा प्रकारे इथे आपण थांबूया आणि धडा आता आपण व्यवस्थित वाचूया पुन्हा एकदा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूया.